तर नमस्कार मंडळी, मी विक्रांत जाधव तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे आपल्या MV विक्रांत या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, ही जी व्हिडिओ आहे म्हणजे ह्याला ब्लॉग नाही म्हणता येणार, ही व्हिडिओ आहे माझ्या गाण्याची। येना माझी आई हे सॉन्ग मी गायलं होतं। जवळजवळ मी 2-3 वर्ष काही गायलेलो नाही, कुठे भजन वगैरे काहीच कुठल्याच कार्यक्रमाला वगैरे गेलेलो नाही। पण त्या दिवशी म्हटलं सहज असं गेलो आणि ते गाणं मी त्याच फिलिंगमध्ये गायलो आहे। तर तुम्ही ते गाणं एक मनापासून ऐका आणि जर म्हणजे हेडफोनमध्ये ऐका, म्हणजे तुम्हाला चांगली क्वालिटी भेटेल आणि चांगला साऊंड पण भेटेल आणि चांगला ऐकायला पण मिळेल। त्याच फिलिंगने मी गाण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला। तर मंडळी, चला आता आपण चालू करूया ती व्हिडिओ आणि ते सॉन्ग तुम्ही नक्की ऐका। येना माझी आई हे सॉन्ग आहे, आईवरून आहे, बघा नक्की तुम्ही। त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, सर्व संपुणी फक्त राहते आई तुझे नाते, आई तुझे चुकलं तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई, रडते धाई धाई ग, रडते धाई धाई ग, येना माझी आई 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 ग, तू येना माझी आई ग, चुकलं तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई, रडते धाई धाई ग, रडते धाई धाई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग, तू येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग। नवमासाचा गोरा तू कपोटी वाढविला, हाताचा पाळणा तुले त्रास दिवा केला, नऊ मासाचा गोळा आई तू पोटी वाढविला, हाताचा पाळणा नेत्रांचा दिवा केला, आई तू हाताचा पाळणा नेत्रांचा दिवा, आई नेत्रांचा दिवा केला। नक्की आई म्हणजे काय असते? आई म्हणजे काय असते? एखाद्या वासराची गाय असते तर एखाद्या अनाथाची गाय असते, तरी सुद्धा आई म्हणजे काय असते? तुमची आमची आई, आई म्हणजे काय असते? तर आई म्हणजे अग्नातली पवित्र तुळस, ती आई म्हणजे अग्नातली पवित्र तुळस, तर एखाद्या मंदिराचा उंच असा कळस, तरी सुद्धा आई म्हणजे काय असते? तुमची आमची आई, आई म्हणजे काय असते? तर आई घराचं मांगल्य असते ते बाप घराचं अस्तित्व, आई घराचं मांगल्य असते तर
बाप घराचं अस्तित्व. पण या घरच्या अस्तित्वाला आपण इतकं समजून घेतोय का? संत महात्मे कवी लेखक आईबद्दल बरंच काही बोलून गेले, बरंच काही लिहून देखील गेले. वडिलांबद्दल फारसं बोललं देखील जात नाही, फारसं लिहिलं देखील जात नाही. असं का बरं? आपल्या जन्मासाठी दोघांचा वाटा तितकाच महत्वाचा. वडिलांवरती एकमेव व्याख्या सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई यातील या दोन वाटेत चालतोय ठेस लागली पडलो मुखातून नकळत आई ग इतके शब्द उद्गारले जातात. ते पण फक्त आपल्याला ऐकू येतील इतक्याच जोरात. पण फक्त परिस्थिती बदलू द्या. आपण हायवेला रस्ता क्रॉस करतोय, एखादा मोठा ट्रक आपल्या समोर जोरात चालू तर मुखातून आई ग ऐवजी हे शब्द उद्गारले जातात. यात देखील छोट्या छोट्या कारणासाठी माझी आई सामर्थ्य, पण मोठी मोठी वाजव केलेला मला माझ्या बापाचीच पाहिजे. तरी सुद्धा माझी आई चांगली आणि माझे वडील वाईट असं आपल्या समजलं. जिथं बघावं तिथं आईची महती बापाची महती कुठे असं का? जिथं बघावं तिथं आईची महती बापाची महती कुठे असं का? असा प्रश्न घेऊन एक व्यक्ती स्वामी विवेकानंदांना जातो. स्वामी म्हणतात प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल, पण त्यासाठी एक गोष्ट करायला लागेल. सुदैवाची गोष्ट ही आहे, आई नावाची व्यक्ती अशी आहे ना की इतरांपेक्षा 9 महिने आपल्याला जास्त ओळखतो आणि हल्लीच्या जगात सगळेच चेहरा बघून प्रेम करतात. आई मात्र स्वतःचं मूल कसं आहे हे माहीत नसताना देखील त्याच्यावरती जीव टाकत असते. स्वामींनी सांगितलेला मूर्ख मना करतो, दगड पोटाला बांधतो, गावभर निघतो. स्वामींनी दुसऱ्या दिवशी बोलवलं असतं. ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी काही येत नाही, तिसऱ्या दिवशी काही येत नाही. असं करता करता आठवडा निघून जातो. कंटाळून स्वामी त्याच्या घरी जाताना बघतात तर काय ती व्यक्ती हळून अशी खेळत असते, कामाने फडफड केली असते, पाठ पोळांना सगळं दुखत असतो. स्वामी घरी येतात. तोच प्रश्न जिथं बघावं तिथं आईची म्हणती बापाची म्हणती कुठे असं का? स्वामी हसतात आणि म्हणतात तू एक दिवस दगड पोटाला बांधलायस, तू एक दिवस दगड पोटाला बांधलायस, तुझी ही अवस्था. ती आई तुला 9 महिने पोटात पाडली, व्यथा का असेल वेळा तिची व्यथा का असेल. 9 मासाचा गोळा आई तू पोटी वाढविला, हाताचा पाळणाने प्राणचा दिवा दिला आई, तू हाताचा पाळणाने प्राणचा दिवा दिला आई, नेत्रांचा दिवा दिला. 9 मासाचा गोळा तो पोटी वाढविला, हाताचा पाळणा तो नेत्रांचा दिवा केला, आई विन माया साया जगामध्ये नाही, विश्वामध्ये नाही ग तू येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग, तू येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग, येना माझी आई ग. स्वामी किती जगाचा आई विना विना सुखा भावतील सगळे सुखा भावतील सगळे दुःखाला फक्त आई 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 फक्त आई. सध्याची तरुण पिढी अर्थात आमची आधुनिक जगाकडून विज्ञानाकडे वळली आणि आता थोडी म्हणता येणार पूर्णतः प्रेमाकडे पाहिजे. असंच एका प्रेम वेळेची प्रेयसी म्हणते मी तुझ्याशी लग्न नक्की करेन, पण त्यासाठी एक गोष्ट करायला. ती म्हणते तुझ्या आईचं काहीच काढून दे तर तुझ्याशी लग्न. आई नावाची व्यक्ती अशी आहे ना ती स्वतःच्या मुलाच्या सुखासाठी जीवही देते. काहीच फारशी मोठी गोष्ट नाही हो. मुलाचं काहीतरी चांगलं होणार काहीच काढूच देते, धावत जात असतो. पुन्हा एक दगड हेच लागते, पडतो नकळत उठून एक आवाज येतो बाळ लागलं तर नाही, बाळ लागलं तर. कासा वीज झाला तुझ्या आजूबाजूला बघतो तो कुणीच नसतो.
तर तो आवाज त्या आईच्या काळजातून आला असतो. मात्र तेव्हा आईची किंमत करून काय पाहिजे, आई ही अनंताच्या प्रवासाला निघून गेली असते आणि मागे असते त्या आईच्या चितेची राग. तेव्हा त्या मुलाची झालेली ही गती. सोडून चालली साई तू एक वचन देशील का, सोडून चालली साई तू एक वचन देशील का, मी कळवळून मारता आई धावत येशील का, आई तू धावत येशील का. आई धावत येतात कुणाली कशी, कारण आई ही अनंताच्या प्रवासात निघून गेली असते, मागे असते त्या आईच्या चितेची राग. तेव्हा त्या मुलाच्या मुखातून निघालेल्या त्या दोन एक दासी नाही तुझ्यासाठी, एक दासी नाही तुझ्यासाठी, गेलं तुझं रूप पाहण्यावाली आई, तुझं रूप पाहण्यावाली आई, आई तुझं रूप पाहण्यासाठी. एकदा तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी आई, तुझ्या बाळासाठी दर्शन गेलो मी तुझं रूप पाहण्यासाठी, रूप पाहण्यासाठी आई, रूप पाहण्यासाठी. चंदन तो बाळ चंद्रन तो बाळ तुझ्या अंतरात नांदी ग, अंतरात नांदी ग. तू येना माझे आनंद, येना माझे आई ग, येना माझे आई ग, तू येना माझे आई ग, येना माझे आई ग, येना माझे आई ग, येना माझे आई ग, येना माझे आई ग. सुटलं तुझं बाळ मरण म्हणजे सरण म्हणजे मरण आणि मरण म्हणजे सरण. या सरणावरती सर्व नाती संपून जातात, या सरणावरती सर्व नाते संपून जातात. तूर्त केवळ एकच नातं, तूर्त केवळ एकच नातं, ते म्हणजे आई, आई आणि फक्त श्री
साईनाथ महाराज की जय, अनंत कोटी